नमस्कार, मी स्वाती गाडेकर माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करीत आहे। आज आपण हरभऱ्याची म्हणजे चण्यांची भाजी कशी बनवायची ते बघूया। हे मी रात्रभर चणे भिजवून घेतले आहेत। तुम्ही 5 ते 6 तास भिजवले तरी चालतात। आता हे चणे मी धुवून घेतलेत आणि आता कुकरमध्ये टाकून घ्यायचे। त्यात थोडंसं मीठ आणि पाव चमचा हळद टाकायची आणि 1 ग्लास पाणी टाकून हे छान मिक्स करून घ्यायचे आणि कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात। नंतर मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी कढईत मी 1 पळी तेल टाकले। त्यात आता आपण खडे मसाले टाकायचे। 4 लवंग, 4 मिरी, दालचिनी, 3 विलायची, हिरवी विलायची मी वापरली। हे थोडंसं परतून घ्यायचं आहे। हे परतल्यामुळे ना छान बारीक होता, कडक होतात त्यामुळे। आणि त्यातच आता कांदा भाजून घ्यायचा आहे। यात थोडंसं मीठ टाकायचं आहे, कांदा पटकन सोनेरी होईल। अशी भाजी अचानक पाहुणे घरी आले तरी करायला खूप छान आहे। खूप छान जेवण होतं। आता आपला कांदा छान भाजून झाला आहे। आपण आता हा काढून घ्यायचा आहे। आता ह्या गरम कढईतच आपण आता खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरं छान सारखं हलवत राहायचं आहे, नाही तर ते करपतं। हे बघा, आपलं खोबरंही छान आता भाजून झालं आहे। खोबरं थंड होतं आहे तोपर्यंत आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेला कांदा, हे 4 माणसांसाठी भाजी आहे त्यासाठी मी मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे। 8-10 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, आपण जे खडे मसाले भाजून घेतले होते ते घालायचे आणि भाजून घेतलेलं खोबरं, खोबरंही 4 चमचे आहे। अर्धा टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला। गरम मसाला थोडा कमीच घेतला आहे कारण खडे मसालेही आपण घातलेत, आणि 1 चमचा लाल मिरची पावडर। यात थोडं पाणी घालून मसाले छान बारीक वाटून घ्यायचे। हे बघा, या प्रकारे मसाला मी बारीक वाटून घेतला आहे। तोपर्यंत आपले हरभरे छान शिजलेत। आता फोडणी देऊन घ्यायची। त्यासाठी कढईत मी 1 पळी तेल घातले। जर आपल्याला तरी वगैरे आवडत असेल तर आपण 2 पळी तेल घातलं तरी चालतं। त्यात अर्धा चमचा जिरे आणि करून घेतलेला मसाला घालायचा आहे आणि मसाला छान परतून घ्यायचा आहे। आपण सुके मसाले यात घातल्यामुळे ते छान परतले जातात। आता मसाला आपण छान परतून घ्यायचा आहे। तेल सुटेपर्यंत मसाला परतायचा आहे। हे बघा, मसाला आपला परतून होतोय कारण कड्यानं तेल सुटायला लागलंय। मसाला छान परतून झाल्यावर आपण जे हरभरे शिजवून घेतले होते ते त्यात घालायचे आणि गरजेनुसार गरम पाणी घालून छान उकळी काढून घ्यायची। यात आता चवीनुसार मीठ आपण अगोदरही घातले त्यामुळे थोडंसं कमीच घालायचं आहे।
आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि भाजीला छान उकळी आली की त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून छान उकळी काढून घ्यायची, म्हणजे आपली भाजी तयार. तुम्ही ही भाजी नक्की करून बघा. टिफिन